वातावरण खूप बदललेलं होतं, लोकसभेचे निकाल आलेले होते आणि त्या वातावरणाच्या बदलामुळे आता भाजप काही सत्तेत येत नाही असं गृहीत धरून तुम्ही पवारांकडे आलात का? नाही नाही, तो विषय नव्हता काय वातावरण बदलले वगैरे काय. आमच्या इथल्या तालुक्यापुरता एकच प्रश्न होता की ही ही जागा आम्हाला सुटली पाहिजे, बरोबर. एवढाच मुद्दा होता हा. जागा न सुटल्यामुळं कार्यकर्त्यांचा आग्रह होता की तुम्ही इलेक्शन लढवलंच पाहिजे. शेवटी मी म्हणजे कोण आहे, कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे म्हणून हर्षवर्धन पाटील. बरोबर. आणि कुठलाही पक्ष सत्तेत येतो तो कार्यकर्त्याचं पाठबळ असतं म्हणून सत्तेत येतो किंवा पक्ष निर्माण होतो. पक्ष टिकतो, पक्ष वाढतो, पक्षाची संघटना वाढती, ही कार्यकर्त्यामुळे वाढते. आणि स्वाभाविकच आहे की असे निर्णय घेताना व्यक्तिगत मला काय वाटतं यापेक्षा सुद्धा आपल्या आजूबाजूची जी सगळी कार्यकर्त्याची टीम आहे, आज आमच्या तालुक्यामध्ये 1,05,000 1,10,000 मतं ही एक कुटुंब म्हणून आमच्याशी बांधले गेलेली आहे. बरोबर. पण आज नाही आहे, हे 1952 सालापासून आहे ते खरं. आणि मग जी माणसं पिढ्यानपिढ्या आपल्याबरोबर आहेत, शेवटी त्यांच्या भरोशावर तर आपण आहे. मग आता ह्याच लोकांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला 20 वर्ष आमदार केलं, आमच्या काकांना 35 वर्ष आमदार केलं, 5 वर्ष खासदार केलं. तीच लोक आहेत, त्यांचीच पिढी पुढे आहे. बरोबर. मग त्यामुळं त्यांच्या मागण्या किंवा भूमिका आपण वाऱ्यावर सोडायची आणि आपल्याला वैयक्तिक काय वाटतं हे करावं, यापेक्षा मग हा निर्णय झाला. ठीक आहे, आता